सचिन वाझे ह्या आरोपीने एक राजकीयरित्या प्रेरित असलेलं खोटं वादग्रस्त असं स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यांनी जाणून बुजून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे। अर्थात त्यांचं हे पूर्ण नरेटिव्ह हे राजकीयरित्या प्रेरित आहे आणि त्यांचा बोलवता धनी कोण असू शकेल हे महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहीत आहे। सचिन वाझे या आरोपीची साक्ष जेव्हा चांदीवाल आयोगासमोर झाली तेव्हा हाच सचिन वाझे असं म्हणतो की अनिल देशमुखांनी मला कधीच बोलवलं नाही, माझ्या कधीच पैसे गोळा करण्यासाठी मला सांगितलं नाही। अनिल देशमुख आणि त्यांचे पीए यांनी अशा प्रकारचा कुठलाच आदेश मला दिला नव्हता, हे सचिन वाझेंनी चांदीवाल आयोगासमोर सांगितलेलं आहे। त्याच्या वर्तमान पेपरमध्ये आलेल्या कात्रणं देखील आहेत। अनिल देशमुखांवर ज्यांनी मूळ आरोप केला ते माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग असं म्हणतात की सगळी गोष्ट सगळी माहिती ही माझी ऐकीव आहे, मी डोळ्यांनी पाहिलं नाही, मी कुणाला बघितलं नाही, परंतु मी असं ऐकलं। त्याच्यामुळे अशा ऐकीव माहितीवर अनिल देशमुखांना जो त्रास झाला तो पूर्णपणे राजकीयरित्या प्रेरित होता।